नागपुर के अजनी पुलिस थाना हद के राजकमल चौक स्थित देशी शराब की दुकान के पास एक मजदूर व्यक्ति की पत्थर से कुचलकर 7 आरोपियों ने निर्मम हत्या कर दी। पुलिस से मिली जानकारी के अनुसार राजकमल चौक स्थित देशी शराब की भट्टी पर मृतक राजेश बंसोड़ उम्र 32 वर्ष चौधरी मोहल्ला निवासी अपने दोस्तों के साथ शराब पीने के लिए आया था। इस दौरान आरोपी वीरजी और मृतक राजेश का किसी बात पर मामूली विवाद हुआ, जिसके बाद वीरजी ने अन्य साथियों को घटनास्थल पर बुलाया। दोनों में वाद इतना बढ़ गया कि मामूली विवाद हिंसक रूप में बदल गया। इस हत्याकांड में आरोपी वीरजी कावेठिया उम्र 40 वर्ष, दिनेश राही उम्र 30 वर्ष, संजय कावेठिया उम्र 24 वर्ष और 2 नाबालिग आरोपियों का समावेश है। पुलिस ने जख्मी राजेश को इलाज के लिए मेडिकल अस्पताल भेजा तो डॉक्टर ने उसे मृत घोषित कर दिया। पुलिस ने आरोपियों के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। अजनी हद्दीत राजकमल चौकात एक देशी दारूची भट्टी आहे जयस्वाल यांची, तर तेथे आरोपी गोलू उर्फ गोलू शिवप्रसाद राही वय 37 वर्ष राहणार रामबाग इमामबाड़ा हा दारू पीत बसलेला होता। तर त्याच्या नातेवाईकांचा फोन आरोपी क्रमांक 1 वीरजी बालाजी कवेटिया यांना आला व त्यांनी असे म्हटले की हा खूप दारू पितो, याला तुम्ही थोडंसं समजवा। यावरून वीरजी कवेटिया हा त्याला समजवण्यासाठी देशी दारूच्या दुकानात आला व याची मजा घ्यावी म्हणून तोंडावर बांधून तो त्याला गोलू राहीला पकडून घेऊन चालला होता। तर मृतक आणि त्याचे साथीदार बाहेर उभे होते। त्यांना असं गैरसमज झाला की हा जो वीरजी आहे हा त्या गोलू राहीला मारत आहे। यावरून त्याला सोडवण्याबद्दल बाचाबाची झाली आणि अचानक बाचाबाचीचे रूपांतर गंभीर भांडणात झाले। तर जो गोलू राही आहे ते जे मृतक आहे, मृतक आणि त्याचे काही मित्र वीरजी सोबत भांडत असताना मारझोड करत असताना गोलू राही हा वीरजीच्या घराजवळ गेला व तिथे त्याची मुलं व इतर आरोपी उभे होते। त्यांना बोलवले की तुमच्या वडिलांना तुमच्या नातेवाईकाला मारत आहे। त्यावरून ते सगळे धावत आले आणि अचानक साध्या भांडणाचं रूपांतर गंभीर भांडणात झालं आणि 5 वयस्कर आरोपी आणि 2 बाल आरोपींनी मृतक राजेश बळवंत बनसोड राहणार चौधरी मोहल्ला याचा दगडांनी डोक्यावर मारून निर्गुण खून केला। त्यामुळे ही घटना होत असताना लगेच आमचे बीट मार्शलला दीपक धांडे यांना माहिती मिळाली। ते स्पॉटवर पोहोचले, आम्हाला सुद्धा कॉल केला। तर बीट मार्शल पोहोचल्याबरोबर लगेच त्यांनी 2 आरोपींना जागीच पकडले। त्यात हा वीरजी कवेटिया आणि गोलू शिवप्रसाद राही यांना जागीच पकडण्यात आले व आम्ही पोहोचल्याबरोबर आम्ही तेथील जो मृतक होता त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेऊन मेडिकलमध्ये नेले असता पण डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केले, म्हणजे तपासणी केल्यावर ब्रॉड डेड घोषित केले। आणि लगेच आम्ही नंतर डीबी पथकाने व इतर क्राईम गुन्हे युनिट 4 यांच्या मदतीने इतर आरोपी सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत। एक जो शेवटचा आरोपी संजय केवटिया हा उरलेला होता। हा डीबी पथकाने मोठ्या शिताफीने पडण्याच्या तयारीत होता गुजरातमध्ये, तर मोठ्या शिताफीने त्याला पकडून त्याला सुद्धा ताब्यात घेतलेले आहे। उर्वरित 4 आरोपींचा 27 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे। काल अरेस्ट झालेला आरोपी संजय केवटिया याचा आज PCR साठी त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करतो। आरोपी क्रमांक 1 वीरजी लखेटिया यावर 2021चा एक हाफ मर्डर आणि दंग्याचा गुन्हा दाखल आहे। आणि जो मयत हा डायलिसिस टेक्निशियन होता, पण त्याला लता मंगेशकर हॉस्पिटलमधून काढून टाकण्यात आले होते। तर आता सध्या तो पण मजुरीचेच कामं करायचा आणि सगळे आरोपी हे मिरची मसाला विकण्याचे काम करत होते।